स्वागत आहे आपले आमच्या मिस्टर टूर अँड मिसेस फूड या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही एका वेगळ्या विषयावर आपले लक्ष वेधून घेणार आहोत। तो विषय म्हणजे लोक अदालत। आज आपल्या बहुतेकांकडे गाडीही असतेच, 2 व्हीलर 4 व्हीलर। आपल्या कामानिमित्त आपण त्या सर्रास वापरत असतो आणि आपण पाहतो की बहुतेक ट्रॅफिक पोलिसांकडे आज पांढऱ्या रंगाची एक मशीन हातात असते आणि त्याने ते सिग्नलवर उभे राहून किंवा रस्त्यावर कुठेही उभे राहून फोटो काढत असतात आणि त्यामुळे आजकाल सगळ्यांना फाईनचे मेसेज येत आहेत। असाच काहीसा प्रकार आमच्या जवळच्याच माणसाबरोबर घडला असून आमची टीम लोक अदालतमध्ये हे सगळं कामकाज कसं चालतं ते बघण्यासाठी तिथे उपस्थित होती आणि तो अनुभव आम्ही तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहोत। ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला होता त्यांनाही त्यांच्या 4 व्हीलर गाडीला सिग्नल तोडल्याचा आणि ट्रॅफिक पोलिसांनी थांबवूनही न थांबल्याचा असा 500 + 500 एकूण 1000 रुपयाचा फाईन त्यांच्या फोनवर ट्रॅफिक ॲपवर आला होता। त्यांच्या मते त्यांनी सिग्नलही तोडला नव्हता आणि ट्रॅफिक पोलीस कुठे उभा होता तेही त्यांना दिसले नव्हते। त्यांच्या रनिंग गाडीचा पाठीमागून फोटो काढून त्यांना ट्रॅफिक ॲपवर पाठवण्यात आला होता। त्यांनी त्वरित ट्रॅफिक ॲपवरून ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार नोंदवली होती आणि नंतर ती ट्रॅफिक पोलिसांकडून डिक्लाइनही केली गेली होती। नंतर त्यांनी जवळच्याच ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसर समोर त्यांचे म्हणणे मांडले आणि त्यावर त्या ऑफिसरनी त्यांची केस रिओपन केली। परंतु जवळपास 3 महिन्यानंतर त्यांना लोक अदालतची नोटीस फोनवर आली आणि त्यामध्ये 27 जुलै 2024 रोजी लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याची किंवा फाईन भरल्यास हजर राहण्याची गरज नाही आणि जर तुम्ही पैसे भरले नाहीत किंवा उपस्थितही राहिले नाही तर तुमच्यावर न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो असे नमूद केलेले होते। त्या व्यक्तींनी संबंधित कोर्टात म्हणजेच जिथे लोक अदालत भरणार होती तेथे उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। लोक अदालतमध्ये गेल्यानंतर तिथे लोकांची खूपच गर्दी दिसून येत होती। ट्रॅफिक पोलीस फाईन भरून घेण्यासाठी हजर होते। लोकांच्या अशा अपेक्षा होत्या की लोक अदालत म्हणजे लोकांचे म्हणणे ऐकून त्यांना फाईनमध्ये काही प्रमाणात सूट मिळेल अशी आशा होती। परंतु माननीय जज साहेबांनी असे समजावून सांगितले की कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्याची तरतूद नाही। इथे फक्त न्यायालयीन खटला दाखल होण्यापूर्वीची प्रक्रिया असून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे फाईन एकत्रितपणे इथे भरू शकता। जर तुम्हाला हे मान्य नसेल तर तुम्ही खटल्याला सामोरे जाऊ शकता, पण त्या अगोदर तुम्हाला जामीन म्हणजेच बेल घ्यावा लागेल। त्यानंतर खटला पुढे सुरू होईल, परंतु त्याला किती वेळ लागेल हे सांगता येऊ शकत नाही। त्यामुळे हे ऐकून संबंधित व्यक्तीने कोणतीही चूक नसताना त्यांना लागलेला फाईन तिथेच उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसाकडे नाईलाजाने भरला। या अनुभवावरनं असे कळते की शक्यतो ट्रॅफिकचे सगळे नियम आपण काटेकोरपणे पाळावे आणि चूक नसेल तर तिथेच पोलिसांना समजावून सांगा आणि प्रकरण तिथल्या तिथे मिटवा आणि तरीही फाईन ऑनलाईन आलाच तर तो भरून टाका। लोक अदालतमध्ये फाईन कमी होतो या अफवा असतात। फाईन हा भरावाच लागतो। कोर्ट कचेरीच्या त्रासापासून आपली सुटका करून घ्या। काही यूट्यूबर लोक अदालतमध्ये फाईन माफ होतो किंवा कमी होतो असे सांगतात। कदाचित त्यावेळची गव्हर्नमेंट पॉलिसी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी असू शकते। माझ्या संबंधितांना आलेल्या अनुभवावरून मी ही वस्तुस्थिती आपल्याबरोबर शेअर करत आहे। आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।